नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचा विषय वर्णमाला आपण घेतोय। वर्णमाला ही सगळ्यांनाच माहिती आहे, स्वरही माहिती आहेत, स्वरादी म्हणजे काय हेही माहिती आहे, पण तरीही मी तुमच्या समोर वर्णमाला हा विषय घेऊन आलेली आहे। तर मराठी वर्णमालेमध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन काय होतंय? स्वर, स्वरादी आणि व्यंजने। आता स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ए, ऐ, ओ, औ असे हे आहे स्वर। स्वरादी म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग। विसर्ग म्हणजे आपण स्वतः हा शब्द इथे लिहिल्यानंतर त्या बाजूला दोन आपण पॉइंट देतो, याला म्हणायचं विसर्ग। नमः हा असा आहे म्हणतो नमा, बरोबर? म्हणजे हे दोन पॉइंट म्हणजेच काय आहे? विसर्ग आहे। तसं व्यंजने म्हणजे काय तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण क ख ग घ ण पासनं तर ह आणि ळ पर्यंत क्ष ज्ञ ही दोन आहेत संयुक्त व्यंजने। तर स्वर म्हणजे काय हे लक्षात आलंय तुमच्या। तसंच स्वरादी म्हणजे काय? अनुस्वार आणि विसर्ग। तर व्यंजने म्हणजे क ख ग घ ण च छ ज झ अंग हे जे आहे तर ह ळ पर्यंतचे, आणि प्रत्येक याला मी हलंत केलेलं आहे, म्हणजे त्याचा पाय थोडासा मोडलेला आहे। तर हे का तर पुढे आपण घेतो आहे। तर वर्णाचे प्रकार किती दिसतात आहे? स्वर दिसतात आहे, स्वरादी दिसतात आहे आणि व्यंजन। आणि विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे ह ळ क्ष ज्ञ, म्हणजे क्ष ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहे। आता यावर प्रश्न विचारलेला आहे मी, मराठी भाषेत एकूण वर्ण किती? 48, 45, 46। तर उत्तर आहे 48। एकूण वर्ण किती? तर 48 आहेत। तसेच 48 वर्णाच्या मालिकेला म्हणतात। आता पहिल्यांदा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, नंतर ते क्वेश्चन्स कसे विचारले जातील हे मी दिलेलं आहे। तर उत्तर तुमच्या लक्षात असेल तर ऑप्शन तिन्ही पैकी उत्तर एक बरोबर आहे, आणि दोन चुकलेले असेल तर कन्फ्यूज होण्याची गरज तुम्हाला राहणार नाही। त्या 48 वर्णांच्या मालिकेला म्हणतात वर्णमाला किंवा मुळाक्षरे। अक्षर किंवा मुळाक्षरे, शब्दमाला किंवा मुळाक्षरे। तर आपण आन्सर आहे आपलं वर्णमाला किंवा मुळाक्षरे। म्हणजे पहिला क्वेश्चन काय होता की मराठी भाषेत एकूण वर्ण किती? तर 48 आहे। तर 48 वर्णांच्या मालिकेला म्हणतात वर्णमाला। काय म्हणतात? वर्णमाला किंवा मुळाक्षरे। तिसरा प्रश्न आहे, वर्णमाला शिकवताना व्यंजनांचा उच्चार स्पष्ट सांगण्याची पद्धत कोणती? आता बघा, बरेच जण तोतले बोलतात, बोबडे बोलतात, तेव्हा आपण लहान असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, आपण म्हणतो बघा कसं बोलतोय, लाडूला रारू म्हणतील, काय म्हणतील, तशासारखं आता ही शिकवण स्पष्टपणा कसा आहे, उच्चार स्पष्ट सांगण्याची पद्धत कोणती? इथे आहे आकारांत आहे, उकारांत आहे, आणि इथे अकारांत आहे। तर सगळ्यात स्पष्ट सांगण्याची पद्धत ही अकारांत आहे, म्हणजे बोलताना ट म्हटलं की अ उच्चार आलाच पाहिजे। चौथा आहे, वर्णमालेचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी अकारांत सांगण्याची पद्धत कोणती? तोच प्रश्न घुमवून विचारलेला आहे। वर्णमालेचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी अकारांत सांगण्याची पद्धत कोणती? तर व्यंजनांची। स्वरादी नाही, अक्षर नाही, तर व्यंजन, जे सुरुवातीला क ख पासून मी लिहून दिलेले आहे। स्वर कशास म्हणतात? स्वरांचा उच्चार होत असताना
ओठांचा लिप्स, जिभेच्या अनेक प्रकारे हालचाली होत असतात. आपण सुद्धा एक मी ॲड बघितली, तुम्ही पण बघत असाल, शिल्पा शेट्टीची ॲड आहे ती. त्या ऑइलची ॲड करताना इतके विचित्र तोंड करते, काही गरज नाही एवढे विचित्र तोंड करण्याची, कारण ते नकळतच होत असतात. म्हणजे जसं स्वरांचा उच्चार होत असताना ओठांच्या ओठांच्या जीभ व जिभेच्या जीभ अनेक प्रकारे हालचाली होते. पण अगदी असं जे काय करते तसं व्हायला इतकंही होत नाही. हा, गाणं म्हणताना ऑब्विसली होऊ शकतं, पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींना स्वर म्हणतात. काय आहे बघा, स्वरांचा उच्चार होत असताना ओठांच्या व जिभेच्या, ओठ तर हलणारच आहे, ओठांच्या व जिभेच्या अनेक प्रकारे हालचाली होत असतात. सर्वत्र त्या तोंडातल्या तोंडात फिरत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील तोंडामधले जे अवयव आहे, दात आहे, तालू आहे, कंठ आहे, या कसल्याच याला स्पर्श न होता मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनीला स्वर असे म्हणतात. स्वर, श्रू, उच्चार करणे. स्वर स आहे अर्धा, व आहे आणि त्याला श्रू. ध्वनी करणे या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. जे आधी अ आ इ ई लिहिलेलं आहे ना, त्या स्वर, श्रू उच्चार करणे म्हणजे ध्वनी करणे. या वर्णातील अ पासून, ऑब्वियसली अ अ अ क क अ येतो की नाही, अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. मग पुन्हा बघा, स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण त्याचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील, मुखातील कोणत्याही अवयवांशी, म्हणजे दातांना नाही, किंवा वरच्या दातांना नाही, तालूला नाही, किंवा मूर्धन्याला नाही, कंठाला नाही, स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजेच काय की दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या मदतीशिवाय स्वर निघत असतो. स्वर म्हणजे फक्त सूर, जो तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे बाहेर पडतो, लयबद्धतेने बाहेर पडतो, तालबद्धतेने. तर इथे सूर, जो तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे बाहेर पडतो, तो म्हणजे स्वर. वर्णमालेत अ पासून औ पर्यंत किती स्वर असतात? 12 आहेत, 14 आहेत की 16 आहेत? तर 14. वर्णमालेत अ पासून औ पर्यंतचे किती स्वर? म्हणजे 12 आहे. इथे तिसऱ्याला 16 वर्ण दिलेला आहे, तर दुसऱ्याला 14 वर्ण दिलेले आहे. म्हणजे वर्णमालेत अ पासून औ पर्यंत किती स्वर असतात? तर 14 स्वर. आता स्वराधी म्हणजे काय? मग शिकवताना मी सांगितलं होतं स्वराधी कशाला म्हणतात. तर स्वर आहे आधी म्हणजे प्रथम, आधी म्हणजे प्रथम, पाहिले, प्रथम आणि पहिले. आता हा अ आहे, अम, आहा, हा अंग म्हणजे अनुस्वार आहे, अ वर पॉइंट दिलेला आहे, अनुस्वार आहे, त्याला पॉइंटला काय म्हणायचं? अनुस्वार बिंदू. विसर्ग आहे आहा, म्हटल्यावर 2 तिथे साईडला पॉइंट्स दिलेले आहेत. आता ते कसं तयार होतं स्वराधी? अंगण आहे, अंगण म्हणजे आपल्या घरासमोरचा एम्प्टी पोर्शन, आपण आता हल्ली त्याला पॅसेज म्हणतो. अंगणात खेळ हा शब्द आपण अगदी विसरलेलंच आहोत, आपण सरळ म्हणतो पॅसेजला जाऊन खेळ. तर अ घेतलंय अंगणमधला, मध्ये काय दिलंय? अनुस्वार, अ अधिक अनुस्वार बरोबर आन.
किंकर, क, की म्हटल्यावर ई आलेला आहे म्हणून क हलंत घेतलाय म्हणजे पाय मोडलाय, अधिक कीचा ई घेतलाय, अधिक अनुस्वार किंग. मनस्थिती न घेतलाय, कारण म न घ्यायची गरज नाही, फक्त न घेतलाय, इथेच बदल झालाय ना, न घेतलाय. न म्हटल्यानंतर अ आलेला आहे स्वर म्हणजे अ झालाय, अधिक विसर्ग. दिस इज कॉल्ड, 2 पॉइंट्स जे आहे त्याला म्हणायचं विसर्ग. म्हणजे काय, ना स्वतः म्हणजे असा. दुःख, दुःखामधला द घेतलाय, उकार आलाय पहिला त्याला उ घेतला आहे, अधिक विसर्ग जे दुह, ख लिहायची इथे गरज नाही. म्हणजे अनुस्वार याचा अर्थ अनु अधिक स्वार, जे पाठीमागून झालेला उच्चार किंवा एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा तो अनुस्वार होतो. म्हणजे आपण अगदी अंगण स्पष्ट होतो आणि न पण न येतो, म्हणजेच आपण ते अनुस्वारामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. जसे बघा, उदाहरण बघा, गंगा, घंटा यात अनुस्वार आहेत. तर जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझडता होतो, सायलेंट होतो, तेव्हा तो अनुनासिक होतो. आता इथे बघा, जेव्हा घरांत हे काय सायलेंट आहे, म्हणजे जेव्हा लिहिलेलं आहे हावर पण पॉइंट आपण दिलेला आहे, तसं घरांत लिहिलेलं आहे हाही पॉइंट आपण, पण जसं गंगा हा स्पष्ट उच्चार होतो पण इथे हा सायलेंट झालेले आहेत. कोणते 2 वर्ण स्वरादी आहे, आहा, आ ओ औ औ, हा ओ औ हे नाहीये, आ ओ हेही नाहीये. तर स्वरादी म्हणजे लक्षातच घ्यायचं अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे त्या वर्णाच्या वर दिलेला आहे, पॉइंट दिलेला असतो डोक्यावर आणि साईडला, राईट साईडला 2 डॉट असतात. 2 डॉट म्हणजे विसर्ग. तर एकच पॉइंट वरती जो दिला जातो तो म्हणजे अनुस्वार. अनुस्वार लिहिण्याची पद्धत, अनुस्वाराचा मागे असलेल्या वर्णाच्या डोक्यावर एक टिंब ठेवून बिंदू डॉट दाखविला जातो. तर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे, निपक्ष, निस्वार्थ श्वास आपण सोडतोय, ब्रीद आउट करतो आहे आपण. विसर्गाच्या पहिले विविध स्वर येत असतात. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला झटका देऊन श्वास बाहेर सोडून केलेल्या उच्चारासारखं होतं, म्हणजे उच्छ्वास सोडणे, ब्रीद आउट करणे. विसर्ग म्हणजेच विसर्ग उच्चार. आहा म्हणजे काय झालं, 2 पॉइंट त्या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आपण एकदा असा श्वास काय करतो बाहेर, आहा, स्वतः, नमः, बघा, स्वतः, निस्पृह, दुःख. अनुस्वार विसर्ग यांना स्वरादी म्हणतात. उच्चार करताना वर्णाच्या आधी स्वर येतो म्हणून, उच्चार करताना वर्णाच्या मध्ये स्वर येतो म्हणून, उच्चार करताना वर्णाच्या नंतर स्वर येतो म्हणून. तर आपण काय करणार आहोत, उच्चार करताना वर्णाच्या आधी स्वर येतो म्हणून अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी म्हणतात. पुढचा भाग आपण घेतोय विद्यार्थी मित्रांनो, व्यंजन. व्यंजन म्हणजे काय, जे अगदी सुरुवातीला मी व्यंजन लिहून दिलेत, स्वरादी लिहिले, स्वर लिहिले आणि व्यंजन आणि विशेष व्यंजन सुद्धा आपण बघितले. तर व्यंजन म्हणजे काय, तर मराठी वर्णमाला माहिती आहे, बऱ्याच जणांना पाठ आहे. आता मोबाईलमुळे तर अगदी पाठ आहे, तरीही कधीतरी कन्फ्यूज होतं कोणत्या याच्यानंतर, पण लहान मुलांमधून मात्र आपण अगदी स्पष्टपणे पाठ करावून घेतो. तर जसं ए बी सी डी ई एफ जी एच म्हणताना बघ त्याला हे येतं, पण अ आ ई ई म्हणायला मात्र जड जातं ना. तर हेही याद्वारे बघूया. मराठी वर्णमालेतील क ख ग
हे जे आहे क ख ग घ ण पासून तर ह ळ पर्यंतचे वर्ण असे आहेत की त्यांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. या वर्णाचा उच्चार करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते. अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजने कशापासून आहे? क ख ग पासन तर ह ळ पर्यंत. का बरं? कारण ती स्वतंत्र उच्चारू शकत. क म्हटलं की अ आला, ख म्हटलं की अ आला, म्हणून त्यांना म्हणजे अशा वर्णांना अ च्या सहाय्याशिवाय ते पूर्ण होत नाही. अ या स्वराचे सहाय्य घ्यावेच लागते. अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात, ज्याला आपण हलंत हा शब्द वापरतो. जसे की बघा क, ट, प, र, ह हे जे ना हे याचे पाय असे हे केलेले आहे. म्हणजे असं लिहिलं की असं करायचं, याला म्हणायचं हलंत. परंतु व्यवहारात क, ट, र, ह असाच उच्चार अ हा स्वर मिसळून करतात. मग आता अ हा स्वर जेव्हा मिसळतात तेव्हा काय आहे? क अधिक अ बरोबर क हे आहे उदाहरण. तसंच वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने कशास म्हणतात? तर वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात. म्हणजे स्वरांशिवाय व्यंजन अपूर्ण आहे, म्हणून व्यंजनांना स्वरांत किंवा परावर्ण असे म्हणतात. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहे हे दाखविण्यासाठी लिहितात. बघा क ख ट. क ख ट हे काय आहे? सरळ आहे, याला हलंत केलं नाही, पाय मोडलेला नाही आणि इथे अनुस्वार दिलाय. सो ऑब्विसली क ख ट हे अशा पद्धतीचे दाखवतात. अपूर्ण उच्चारांची व्यंजने कसे लिहितात? तर पुन्हा हा जो दिलेला आहे क ख ग, क अधिक ख अधिक ग अधिक, तर असं न लिहिता क ख ग अशा पद्धतीने लिहितात. ह्या ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते लक्षात घ्यायचे, ऑप्शन्स त्याच्या लक्षात घ्यायचे. व्यंजनांचा उच्चार कोणाच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही. इथे सहाय्य हा शब्द आलेला नाहीये. सहाय्य डबल स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही. इथे अनुस्वार आहे क ख ग चे आहे नाही. तर व्यंजनांचा उच्चार स्वरांशिवाय पूर्ण होत नाही. पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण म्हणजे अक्षर. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त. स्वरयुक्त म्हणजे कोणते? क ख ग घ ह ळ पर्यंतचे या व्यंजनांना अक्षर म्हणतात. व्यंजनात स्वर मिसळला तर तयार होतं अक्षर. स्वरादी नाही, स्वरादी म्हणजे पॉइंट वरती. प्रत्येक व्यंजनात अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ हे 10 स्वर व आहा हे 2 स्वरादी मिळवून किती अक्षरे तयार होतात? 10, 14, 12. आता या ठिकाणी दिलेलं आहे की अ आ इ ई उ ऊ ग ऋ ऋषीचा, ऋ ए ä ए औ औ आणि औ. तर महाराष्ट्र शासनाने 2009 पासून यामध्ये हे जे नवीन आलेले आहेत वगैरे याचा स्वीकार केलेला आहे. 10 स्वर व 2 स्वरादी मिळून तयार होणाऱ्या अक्षरांना म्हणतात. काय म्हणतात बरं? प्रथमोक्षरी किंवा द्वितीयोक्षरी नाही, बाराक्षरी किंवा द्वितीयोक्षरी नाही, तर बाराक्षरी किंवा बाराखडी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेमध्ये हे जे आपण घेतलं आहे तर जरा जस्ट आपल्याला ऐकू येईल, बघता येईल अशा पद्धतीने ऐकत चला. म्हणजे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी नक्कीच याचा उपयोग होणार आहे. तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण